पुढची बातमी आहे। निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याचा प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला। अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारामध्ये अळ्या, मेलेला डास आणि जाळ्या आढळून आल्यात। जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील घनसर गावातला हा प्रकार आहे। महिला आणि बालविकास विभागामार्फत गरोदर माता, स्तनदा मातांसह 6 वर्षांखालील मुलांसाठी या पोषण आहाराचा पुरवठा केला जातो आणि याच आहारात अळ्या आणि जाळ्या निघाल्यामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला। असा निकृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारावरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। ज्या एजन्सीला, ज्या कंपनीला हे अन्न पुरवण्याचं काम केलंय त्या कंपनीनं कसलीही पडताळणी न करता अगदी इतक्या निकृष्ट दर्जाचं हे अन्न आहे की यामध्ये आळ्या, जाळ्या, मेलेले डास आणि शंख आहेत साहेब। आणि असलं जर अन्न आपण गरोदर महिलाला दिलं तर त्यांच्या पोटी येणार मूल आपलं सकस येईल का? आणि 2 तारखेला खाऊ आणला होता, ते फोडला, आज फोडलाय करण्यासाठी। त्यात आळ्या आणि जाळ्या निघाल्यात, आम्ही कसं खायचं? 2 तारखेला माझ्या मंडळीला एक अंगणवाडीमधून खाऊ दिला होता। ते आज खिचडी करण्यासाठी फोडलेला, तर त्यात आळ्या व जाळ्या, मेलेले मच्छर, शंख निघालेत।